नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिना सुरू असताना हे एक दान करा. कधीच घरात पैसा, सुख, अन्न याची कमी तुम्हाला भासणार नाही. पैशाची कमी कधीच भासत नाही, अन्नाची कमी सुद्धा भासत नाही. घरात सुख शांती कायम राहते. याआधीही आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये एक दान आम्ही सांगितलं होतं. ते दान अन्नदानाचं होतं अधिक महिन्यात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जे दान सांगणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. अधिक महिना सुरू झालेला आहे. 17 मे पासून अधिक महिना सुरू झालेला आहे. 14 जूनपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. विष्णूचा हा महिना मानला जातो, म्हणून याला पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. या महिन्यात पूजा पाठ सेवा करण्याचे महत्त्व असते. दान धर्म केले जाते, वाण दिले जाते, असे भरपूर कामं या महिन्यात केले जातात. या अधिक महिन्यात एका गोष्टीचे खूप जास्त महत्त्व असते. ते महत्त्व म्हणजे दीपदानाचे. आपल्याला सुद्धा अधिक महिन्यामध्ये दान करायचं आहे, आणि ते म्हणजे दीपदान. आणि तेही तांब्याच्या दिव्यांचे दान करायचं आहे, कारण तांब्याचे महत्त्व अधिक महिन्यात खूप जास्त असते. म्हणून मार्केटमध्ये सध्या खूप छोटे लहान 1 रुपयाचा सिक्का जेवढा असतो तेवढे दिवे येतात. अगदी स्वस्त हे दिवे असतात. तर आपण हे दिवे दान करायचे आहे. आता हे दीपदान कुठे करायचं? तर जवळच्या कोणत्याही महादेवाच्या मंदिरात, गणपती बाप्पाच्या मंदिरात, किंवा तुमच्या जवळ जेही मंदिर असेल त्या जवळच्या मंदिरात जायचं आहे. आणि हे 11 दिवे तुम्हाला आणायचे आहेत तांब्याचे. 11 दिवे आणा. आणि 11 दिवे जर तुम्हाला आणणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 दिवा तरी आणा. एक कोणताही छोटा दिवा आणला तांब्याचा तरी चालेल. आणि जमलं, घेऊ शकत असाल तरच 11 दिवे घ्यायचे आहे. आणि ते त्या मंदिरात जाऊन शुद्ध तूप टाकून कापसाची वात लावून ते प्रज्वलित करायचे आहे. आणि ते दिवे तिथेच मंदिरात राहू द्यायचे, सोडून यायचे आहे. अशा रीतीने याला म्हणतात मंदिरात केलेलं दीपदान. मग तुम्ही ते 1 दिव्याचं करू शकतात, किंवा 11 दिव्याचं करू शकतात, किंवा 101 दिव्यांचं सुद्धा करू शकतात. आता हे आपल्या इच्छेवर आहे, पण कमीत कमी 1 दिवा करा. आणि शक्य असेल तर 11 दिव्यांचं करा. पण नक्की दीपदान जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन अवश्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.